करा. लहान लेकरं असं खाली झोपण्यावरून त्यांची JCB चालवा, हे आदेश द्यायला का तुम्हाला सरकारने? तर त्याचा आवाज 10-15 मिनिटं निघलं नाही, आम्ही सगळे रडू लागलो पोरं बाहेर, तरी त्यांना काळजी घेतली नाही. नमस्कार, महाराष्ट्राच्या आरसा न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्याबरोबर लाखे साहेब आहेत. लाखे साहेब, बघताय तुम्ही एवढी सगळी मंडळी झोपडपट्टीधारक, विषय काय आजचा आणि काय एवढी का जमल्यात? आजचा विषय असा आहे, जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र. आजचा विषय असा आहे की आपला आदिवासी समाज किंवा मागासवर्गीय समाज, बहुजन समाज, या समाजाला आज आपल्याला बाबासाहेबांनी जे कायदा शिकवलेला आहे, जो कायदा आहे, त्या कायद्याच्या अंतर्गत आपण जे लोकांना, मागासवर्गीय लोकांना कायदा जो आहे तो कायदा आजपर्यंत कोणी वापरत नाही आहे. हा कायदा गरिबासाठी आहे, परंतु ह्या कायद्याला कोण अंमलात आणत नाही आहे. हा जो प्रकरण घडलेला आहे तो महानगरपालिके पनवेल या लोकांनी. प्रकरण म्हणजे नेमकं काय घडलं? काय प्रकरण असं आहे की हे लोक 25 ते 30 वर्षापासून इथं रहिवासी असतात, रहिवासी आहेत, परंतु ह्या लोकांनी कुठल्या प्रकारची सूचना दिलेली नाहीये आणि त्यांनी बिगर न काय करता ह्या लोकांचं घर उद्ध्वस्त केलेलं आहे. कुठली लोक जे म्हणजे नेमकं कोण होते ते तोडणारे? पनवेल महानगरपालिकेचे लोक होते, परंतु त्या लोकांनी ह्या गरीब लोकांवर एवढा मोठा प्रकारचा अन्याय केलेला आहे. आणि हे लोक आज महानगरपालिका, सिडको शासनाचे काम, गटाराचे काम करत आहेत, परंतु या लोकांवरती कितीतरी मोठ्या प्रमाणात या लोकांनी अत्याचार केलेला आहे. त्यांच्यावरती एवढा आज साधारण आहे गव्हर्नमेंटचा. बरोबर. त्या झोपड्या तुम्ही पुनर्वसन, त्या झोपड्याला हात लावू शकत नाही किंवा त्या झोपड्या तोडू शकत नाही, परंतु ह्या कायद्याच्या विरोधात या लोकांनी काम केलेलं आहे. पाहायला गेलं तर बघता तुम्ही 2018 साली तिथं प्रधानमंत्री आवास योजनेचा सर्वे झाला होता का? आज 2018ला ज्यावेळेस प्रधानमंत्री आवास योजना जो सर्वे केलेला आहे, परंतु हा योजनेचे त्यांनी सगळ्या लोकांना घर नंबर, झोपडी नंबर क्रमांक टाकलेला आहे, परंतु त्या प्रकारचा कुठल्याही योग्यता कारवाई केलेली नाही, योग्यता ह्या लोकांना न्याय दिलेला नाही. फक्त महानगरपालिका ह्या लोकांना लालीपाप दाखवते आणि फसवणूक करते. योजनेचा जो लाभ आहे हा लाभ ह्या गरिबापर्यंत पोहोचत नाही. तर हे लोक फक्त नगर लोक म्हणा, नगर विकास म्हणा किंवा नगर अध्यक्ष म्हणा, हे लोक गरिबांना फसवणूक करत आहे आणि त्यांना फसवण्यातच. पाहायला गेलं तर या कळंबोलीमध्ये अनेक नगरसेवक आहेत, कुणीतरी असे तोडता वेळेस कुणीतरी हजेरी लावली होती का? नगरसेवक फक्त गरिबांना, त्यांना नगरसेवक एवढेच दिसते की ज्या वेळेस इलेक्शन येते त्यावेळेस नगरसेवकांना गरिबाचे पाय धरायला भेटतात, झोपडपट्टी दिसते, गरीब लोक दिसते, परंतु त्यांना आता हे दिसत नाहीये झोपडपट्टीवाल्यांचा काय प्रकार आहे, काय झालंय. त्या लोकांना आजपर्यंत हा प्रकरण दिसलं नसेल का? नगरसेवकाला मतं मागायला हे भीक मागतात आणि मग आता गरिबावर अन्याय होतो. हेच लोकांचं कॉन्ट्रॅक्ट आहे, नगरसेवक लोकांचंच कॉन्ट्रॅक्ट आहे आणि ह्याच लोकांनी हे जे काम केलेलं आहे हे मी 100% म्हणतो की नगरसेवकांचाच हात आहे हे कामाच्या बाबतीमध्ये. नगरसेवक लोकच हे झोपड्यात पडतात. कुठेतरी असं वाटतं की पावसाळ्याच्या ऐन मोक्यावर हे घरं तोडणं कुठपर्यंत योग्य वाटते? योग्य हा कायद्याच्या विरोधात आहे. पावसाळ्यात कुठल्याही घराला हात लावू शकत नाही, हा कायदा आहे. बाबासाहेबांनी आपल्याला जे शिकवलेलं आहे कायद्यात लिहून ठेवलेलं आहे, परंतु हा कायद्याचा दुरुपयोग हे लोक, शासनाचे लोक म्हणा किंवा मग महानगरपालिकेचे लोक म्हणा, हे गरिबावर अन्याय अत्याचार करत आहे. परंतु ह्या लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मी मागणी करतोय. तुम्ही बघताय अखिल भारतीय मातंग संघाचे तुम्ही अध्यक्ष आहात पूर्ण महाराष्ट्रभराचे, पण पुढचा आपला विचार काय असणार आहे? पुढची तुमची काय भूमिका असणार आहे? मला जर ह्या लोकांनी, आमच्या मागासवर्गीय मातंग समाजाच्या लोकांवरती अन्याय झाला, या अन्यायाला जर त्यांनी आम्हाला अन्यायावरती आम्हाला ह्या जागेवरती पुनर्वसन करून द्यावा, जोपर्यंत आम्ही हे जागा सोडणार नाही. इथून पुढे जर त्यांनी हे केलं नाही तर आम्ही अमर उपोषणला महानगरपालिका आयुक्तावरती बसणार नाही. संविधानच्या विचारावर चालून तुम्ही नक्कीच्या झोपडपट्टी धारकांना आपला न्याय मिळून द्याल असं वाटतं का आपल्याला? झोपडपट्टी धारकांना नवे कळंबोली तर नव्हे, पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये मी काम करत आहे, पूर्ण महाराष्ट्रात काम करतो. परंतु हा जो दुर्दैव आहे आजचा की महानगरपालिका ह्या लोकांवर अन्याय केलेला आहे, त्याच्याबद्दल मी महानगरपालिकाला एवढं सांगतो की मी जर मला ह्या लोकांना न्याय नाही दिला तर मी महानगरपालिकेवरती आत्मधन हे करणार. संजय लाखे साहेब तुम आगे बढ़ो. संजय लाखे साहेब तुम आगे बढ़ो.
काय सांगशील? बघते तू आता सध्या या घरावर तुमच्या तर हातोडा लागलेलाच आहे, हा. पण काय वाटतंय तुला? जेव्हा तोडण्यासाठी आले तर तू कुठं होतीस तेव्हा? घरीच होते. हा, काय प्रसंग काय होता तेव्हाचा? ते बोलत होते 1 घंट्याच्या आतमध्ये तुम्ही सामान बाहेर काढा. आम्ही बोललो 1 घंट्याच्या आतमध्ये आम्ही सामान कसं बाहेर काढणार? बरोबर आम्ही नाही काढू शकत. 1 घंट्यामध्ये कोणीच नाही काढू शकत. बरोबर. त्याच्यानंतर ते म्हणले की आम्ही जेसीबी लावू. आम्ही बोललो लावा तुम्ही जेसीबी. तर त्यांनी टेन्शन म्हणजे हे सर्व अचानक आले होते? हा, अचानक पहिले ईदीच्या 1 दिवस पहिला आले. हा हा, तर ते म्हणले 1च घंट्यामध्ये तुम्ही सामान पूर्ण बाहेर काढा. बर आम्ही बोललो 1 घंट्यामध्ये होणार नाही. माझ्याकडे 3 पोरं आहे. माझे मिस्टर घरी नाहीत. बर, म्हणजे सकाळचे साधारण किती वाजले असतील तेव्हा आलते? तरी पण 12 वाजले असतात. 12. तेव्हा घरचे मंडळी, तुमचे घरचे मंडळी कुठे जॉबला कामा मला जातात? बाहेर कामाला गेले होते. मग तेव्हा तो तुम्हाला पॉसिबल नाही झालं की सर्व काढण्यासाठी? हा, आम्हाला काढणं नाही झालं तर बाजूच्या घराला त्यांनी जेसीबी लावली. तर मी घरामध्ये गेलो तर त्यांनी माझ्या घराला नाही. घरामध्ये असं काही सामान वगैरे होतं का? हा, सामान असतात. ते माणसं घरी नव्हते. त्यांच्या घराला जेसीबी लावली. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी आमच्या इथं आले तर आम्हाला म्हणले पूर्ण सामान तुम्ही बाहेर काढा. आणि जेसीबी लावली. त्याच्यानंतर त्यांनी जेसीबी लावून तोडल्यानंतर आम्ही इथं फुटपाथला सामान आणलं. फुटपाथवरती चूल मांडली, त्याला लाथा मारल्या. गॅस चुला उचलून नेला. कच्चा भात उतरून ठेवला. गॅस चुला उचलून नेला? गॅस चुला उचलून नेला. कच्चाच भात उतरून ठेवला माझा. मग ते आता सर्व अवयव कुठे तुमचे ते घेऊन गेले का? ते घेऊन गेले माझा चुला आणि दिलाच नाही. 3 दिवस 4 दिवस झालंय. आणि ताडपत्रीची जी सावली केली होती पोरांसाठी, ती ताडपत्री पण त्यांनी चाकूनी फाडली आणि यांची ताडपत्री जमा करून टेम्पोमध्ये टाकून नेली. ती ताडपत्री अजून दिली नाही. ते भांडं पण दिलं नाही आम्हाला. काय सांगाल? बघता तुम्ही मुलाचं कुठलं तर आताच कळलं का? नेमकं काय झालं होतं? काहीच नाही. ते आले होते, मला सायमन काढा सांगितलं. हा मी गोळ्या खात होते. त्यांना म्हणलं थांबा 5 मिनिटं. हा ते म्हणे मी थांबू शकत नाही. त्यांना डायरेक्ट ताडपत्र्या कापल्या. हा. मुलाचा धोका सायकलला होता. मुलगा कुठं होता? डोक्यात होता. हा जेसीपीच्या ते हातल्या फावड्याने त्यांनी सायकल ढकलली. हा. ती सायकल वरती झाली. मुलगा खाली दाबला. बर. मुलगा दाबला तर त्याचा आवाज निघला नाही. कुठे लागलंय का त्याला? त्याच्या डोक्याला लागला. तर त्याचा आवाज 10-15 मिनिटं निघला नाही. आम्ही सगळे रडू लागलो पोरं बाहेर. तरी त्यांना काळजी घेतली नाही. काळजी घेतली नाही? नाही घेतली. म्हणजे त्यांचं तोडण्याचं काम चालूच होतं? दाबला आमचं. तिथे कुठले अधिकारी असतील त्यांनी पाहिलं का या मुलाला? बघितलं नाही. हा, मग काय बोलले ते? काहीच नाही बोलले. म्हणजे तुम्हाला आम्ही अगोदर सांगितलं होतं. मला आम्ही तुम्ही 5 मिनिटं नाही झाले सांगून. मला म्हणलं मी काढते, तुम्ही थांबले नाही. मला गाडीच चालू केलं. म्हणे किती दिवस थांबायचे असं म्हणून सांगितलं. बोललं की आमचे जे खाण्याचे वस्तू बिस्तू असतात ते सर्व काय टोप वगैरे काय अजून काय गॅस बाटला वगैरे तो सुद्धा उचलून नेला. याच्याकडे काय कसं बघता? महानगरपालिकेचे हे दुर्दैव वाटते मला. हा. हे महानगरपालिका एवढी भिकारी असेल हे मला माहित नव्हतं. कारण त्यांना बाटले सुद्धा पुरत नाहीये. हा. गरीबाचे बाटले त्यांना मला वाटतं त्यांच्या घरी बाटले नसतील म्हणून त्यांच्या बायका पोरांना ते नेत असतील बरोबर. जेवण बनवायला. मला असं दिसून येतं जर त्यांना आज गरीब लोकांचे बाटले पुरत नाहीये तर यांच्यासारखी दुर्दैवा कुठली आहे? बरोबर. आणि आज ते राहत्या जागेवरती ताडपत्री आहे. ती ताडपत्री हे लोक फाडून नेत आहेत. ताडपत्री गुंडाळून नेत आहेत. यांना का महानगरपालिकेला एवढी भीक लागली का? गरीबाच्या याच्यावरतीच त्यांचं जात आहे का सगळं काही गोष्टी? परंतु ह्या गोष्टीमध्ये महानगरपालिकेनं गरीबावर अन्याय नाही केला पाहिजे. जिथं तुम्ही ताकद लावायची तिथं लावत नाहीये आणि जिथं वापरायचे नाही तिथं वापरतायत. ही खूप घाणेरडा प्रकार आहे हा. थेट भूमिका काय असणार? डायरेक्ट तुम्ही थेट जर महानगरपालिकेने आम्हाला जर ह्या लोकांना पुनर्वसन नाही केलं तर इथून पुढे महानगरपालिकेवरती धडक मोर्चा असणार माझा. जेव्हा तोडण्यासाठी इकडे सर्व काय आलते JCB वगैरे लागली तेव्हा तुम्ही कुठं होतात आणि काय प्रसंग होता इथे? इथंच होतो आम्ही. त्यांना फक्त एवढं सांगितलं की साहेब तुम्ही आम्हाला नोटीस दिलं. बरोबर. तुम्ही आम्हाला सांगितलं. हा. तर आमचे जे लोक आहेत ते सगळे कामावर गेले. तेव्हा आमचं ते येते तेव्हा आपण सगळे बाहेर काढू. बरोबर. काय म्हणतात आम्हाला काय माहिती नाही. तुम्ही काढायतून हटा. हा. मी म्हणलं, ठीक आहे साहेब आम्ही हटू. हा. तुम्ही आम्ही जावं कुठं? तुम्ही आम्हाला ते सांगा आम्ही तिकडे जाऊ. बरोबर. म्हणतात, तुमच्या बापाची जागा आहे काही? बरं. मला साहेब आमच्या बापाची जागा नाही म्हणलं ही. हां. ही जागा आमच्या बापाची नाही. पण तुम्ही आमच्या इथं महानगरपालिकेचं हे केलं. बरोबर. सर्वे केला. सर्वे करून तुम्ही नंबर दिला आम्हाला. तेव्हा विचारलेलं का तुमच्या बापाची जागा असं त्यांनी विचारलं? तेव्हा नाही विचारलं आम्हाला. तेव्हा सगळे सर्वे करून गेले. आणि नंतर आम्ही आता स्वयंपाक वगैरे करतो ना त्याच्यामध्ये चुलीमध्ये पाणी टाक, भांड्याला लाता मारा. मग एवढा अत्याचार कसा? त्याला पुली दिला. चुलीवर लाथा आणि भांड्यावर लाथा तुमच्या ज्या जे वस्तू आहेत त्याच्यावर सुद्धा तुमच्या हे केलं? हो. मग याला अत्याचार एवढा पुली दिला. एवढा अत्याचार पुली दिला. मग जे अधिकारी होते ते कोण होते? चुलीवर लाथा बांधण्याचे कुठले अधिकारी होते? ते कर्मचारी होते. कर्मचारी महानगरपालिकाचे. हा. त्यांचा जे अव्यक्त त्यांनी याला आदेश दिला का तुम्ही लोकांचे भांडे फोडा, लोकांचे घरं तोडा, लोकांचे भांडे उद्ध्वस्त करा, त्यांचा स्वयंपाक उद्ध्वस्त करा, लहान लेकरं असं खाली झोपण्यावरून त्यांची JCB चालवा. हे आदेश दिला का तुम्हाला सरकारने? का त्याला कायदा माहिती नाही का?
नक्की. त्यांना बाबासाहेबांचा कायदा माहिती नाही का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. जय 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 भीम. क्या बात.